माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव कथा उपक्रमात आज तुम्हाला कथाकथनमध्ये आईच्या बांगड्या नीला महाबळ गोडबोले यांचं लेखन अभिवाचनातनं तुमच्यापुढे सादर करते. बांगड्या बांगड्या स्त्रीत्वाचा अविभाज्य भाग. इतका की पुरुषाला हातात बांगड्या भरल्यात का असं ऐकावं लागतं. बांगड्या घालण्यासाठी फक्त स्त्री जातीत जन्मणं एवढीच पात्रता. बांगडीला वय, जात, धर्म, शिक्षण, देश, प्रांत, भाषा, आर्थिक स्थिती, नवऱ्याचं असणं नसणं कशाचाच अडसर नाही बरं का. फक्त गोलाकार एवढीच व्याख्या. काय? फक्त गोलाकार एवढीच व्याख्या. खरं तर आता तीही नाही. चौकोनी, पंचकोनी, षटकोनी, चांदणी अशा कितीतरी आकारात हल्ली बांगड्या मिळतात. बाकी बांगडीला रंगाचं मटेरियलचं बंधन नाही बरं का. प्लॅस्टिक, चिकणमाती, लाखेपासून ते थेट लोखंड, स्टील, पित्तळ, सोनं, चांदी, अगदी हिऱ्या माणकाच्या पाचूच्याही. एखाद्या राणी किंवा राजकन्याच्या हातातल्या स्वप्नवत काही साध्या प्लेन तर काही मणी, काचा, आरशांची सजावट असं असलं तरी काचेच्या बांगड्यांची नजाकत वेगळीच. नाजूकशा किनकिनीनं मंत्र मुग्न करणारं, सजवणाऱ्या अवतरणारं देणारी काचेच्या हिरव्या बांगड्या सौभाग्यातलं काराच्या मानकरी. काही नशिबान काचेच्या बांगड्या झळकत्या सोन्याच्या मागल्या बिलवर तोड्याची सोबत, तर काही कष्टणाऱ्या मनगटात मात्र एकाकी खुळखुळणाऱ्या कर्तृत्ववान कामाच्या रगड्यातही स्वतःचं अस्तित्व जपण्याची कसरत करणाऱ्या. बांगडी हे नाव कसणे? कुणी कुठं जन्माला आलं? मला अजूनही उत्तर न सापडे ना बरं. तुम्हाला सापडलं का उत्तर? हिंदीतली चुडी आणि मराठीतली बांगडी. शेवटी डी सोडलं बाकी साधर्म्य कोणतंच नसलेलं. तशीच इंग्रजीतही बँगल बांगडीतला ब घेऊन आलेली. संस्कृतात कंकण ला मात्र आमच्या कामोल्याशी शिरमीनं संपलेलं. वहिनी हे बघा, कांकणं भरभरून छान आलोय. 2-2 डझन बांगड्यांनी सजलेली मनगट्ट माझ्या आईला दाखवत सेविनी शर्मी तोंड भरून हसायच्या. माझी आई अगदी टिपिकल 50 वर्षापूर्वीची स्त्री. आई डोळ्यासमोर म्हणाली की तिच्या गळ्यातलं लांबसर मंगळसूत्र ने बांगड्यांनी सजलेले तिचे हात डोळ्यासमोर येतातच. सोन्याच्या जडशा पाटल्या, त्या पुढं 2-3 काचेच्या बांगड्या, नख सोन्याच्या शंकरपाळ्याच्या नक्षीचा जाडसर बिलवर, पुन्हा काचेच्या बांगड्या, पुन्हा सोन्याचा बिलवर, त्यापुढे काचेच्या बांगड्या. तिच्या गोऱ्या हातात हात चुडा फार सुरेख दिसायचा हो. लग्न कार्याला जाताना ती चुड्यापुढे सोन्याचे तोडे घालायची तेव्हा एखाद्या लक्ष्मीसारखी दिसायची. आई, हे एवढ्या बांगड्या घालून तुला काम कसं करता येतं ग? मी लहान असताना आईला विचारायचे. बाळा, या बांगड्या आदब शिकवतात. काम करताना शांतपणे आदबशीर करायचं. रसमुसळेपणे करायचा नाही. काम करताना बांगडीचा आवाजही येता कामा नये. संसार असाच करायचा असतो. साऱ्या जबाबदाऱ्या पेलत आपल्या माणसांना बांगड्यांसारख्या एकत्र जपत न फुटू देता. बांगडीला बांगडी लागली तरी आवाज न होता पाहणाऱ्याला फक्त बांगड्यांची शोभा दिसावी, हे गृहितनीचं कौशल्य असतं बरं का. त्या पोरवयात यातलं काही कळत नाही. मी मोठं झाल्यावर हे तत्वज्ञान काही झेपलं नाही. माझ्या आईसोबतची आठवण सुरू होते तीच आईच्या बांगड्याने. माझी अगदी लहानपणचा म्हणजे 4-5 वर्षाची असेल तेव्हाचा फोटो. नुकती पालथी पडायला लागलेली मी हो. 4-5 महिन्याची होती बरं का, वर्षाची नव्हे. चिमुकल्या दोन्ही हाताच्या बोटात आईची सोन्याची बांगडी तोंडात घातलेली. फोटो काढताना रडायला लागले. म्हणून हातात दिलेल्या परिचित आईच्या बांगडीनं माझं रडणं थांबलेलं. कदाचित बांगडीलाच आई समजून मी 4-5 वर्षाची असेन. आई मला घेऊन संध्याकाळी भाजी आणायला जाईल. जाताना मी आईचं बोट धरायचं. परतताना मात्र आईच्या हातात भाजीच्या पिशव्या असायच्या. मग मी आईच्या बांगड्यांना धरून चालायचे. त्या बांगड्या मला आधार द्यायच्या. झोपताना आई माझ्या डोक्यावरून फिरणाऱ्या हाताबरोबर बांगड्यांचा होणारा मायेचा स्पर्श. कधी कोणी अपमान केला
अपयश आलं तर आईच्या कुशीत शिरून रडताना आईचा पाठीवरून फिरणार हात आणि त्याबरोबर बांगड्यांचाही स्पर्श, आईने केलेल्या पाठरे शुभ्र भाकरीवर नाहीतर पिवळ्या धम्म थालीपीठावर उमटलेली आईच्या सोन्याच्या बिलवराची चौकोनी नक्षी आणि तिच्याकडे पाहून आम्हा भावंडांचं मनमुराद हसणं, आईच्या पाठीवर पडलेला धप्पाटा, बांगडीसारखाच तो सोन्याचा क्षण. माझी काचेची बांगडी फुटली बघून चाला, फुटलेल्या बांगडीनं आईच्या मनगटावरून वाहणारं रक्त आम्हा पोरांच्या काळजात जखम करणार. पण त्या माऊलीला स्वतःच्या जखमेपेक्षा आपल्या पायाची काळजी, ती फुटकी बांगडी मायलेकराच्या चिंतन प्रेमाला मायेला ओसंडून वाहणारी. नागपंचमीला आम्हा बहिणींना बांगड्या भरायला घेऊन जाणारी आई आमच्या ओगलेच्या दुकानात, त्या दुकानातल्या अनंत रंगबेरंगी बांगड्या, कानातले, गळ्यातले, टिकल्या, लिपस्टिक, पॉलिश, नेल पॉलिश असा माया बाजार बघून आम्ही बहिणी खुळाळून जात असो. अख्खं दुकान घरी घेऊन जावं असं वाटत होतं. आमच्या हातात प्लॅस्टिकच्या चमचमत्या बांगड्या चढवल्या जायच्या. मग आई बसायची बांगड्या भरायला. काका नाहीतर काकू आईच्या हातातल्या जुन्या बांगड्या एका लोखंडाच्या दांडीने मारून फोडायचे. ओ ओ, तेव्हा आम्ही दोन्ही बहिणी डोळे घट्ट मिटून घ्यायचो. आईला बांगडी लागणार नाही ना या भीतीनं. बांगड्या घट्ट बसणाऱ्या ह्या पाहिजेत बरं का, हा आईचा अग्रस्त. आईचा हात दाबत दाबत बांगड्या भरल्या जायच्या. पुढे कधी त्या काढायची वेळ आली, साबण लावून काढतानाही कसरत आजही डोळ्यापुढे येते. काकांच्या दुकानाच्या फरशी बांगड्याच्या तुकड्यांनी भरून गेलेली असायची. त्या तुकड्यातही आमचा जीव गुंतलेला असायचा. काकांच्या परवानगीनं ते तुकडे आम्ही गोळा करून पिशवीतून घरी आणायचो. मोठा खजिना गवसलेला असायचा. काचेचे ते तुकडे गॅसवर धरून एकमेकांना चिटकून त्याचा हार बनवणं, कागदावर चिटकून नक्षी बनवणं, शोभादर्शकात ते तुकडे घालून त्याची बनवलेली नक्षी पाहून आश्चर्याने थक्क होणं, असेही प्रकार पुढे किती दिवस चालत राहायचे. नागपंचमीच्या लालचटक मेहंदी, नखांचं लिपस्टिक, नखांना सुंदरसं नेल पॉलिश आणि होटाला लिपस्टिक आणि मनगडातल्या बांगड्या, या त्रयींना सजलेल्या स्वतःचाच गोरा गोरा गोंडसात निरखत बसून खुश होण्यात महिनाभर तरी जायचा हो. नंतर मात्र लिहिताना त्या बांगड्या टोचायला लागायच्या. त्यामुळे ते शाळेतच काढून दप्तरात ठेवल्या जायच्या. भूमितीतील किंवा चित्रकलेतील वर्तुळे कंटाळवाण्या तासाला बांगडीत पेन ठेवून फिरवत वहीच्या मागच्या पानावर काढलेली नक्षी, काचा पाण्याचा खेळ यासाठी त्या बांगडीचा उपयोग व्हायचा. आमच्या काकूंचं माहेर होतं पंढरपूरचं. ती माहेर गेली की तिच्या परतीची मी वाट पाहत बसायची. का? कारण ती येताना पंढरपूरहून बांगड्या आणायची आमच्यासाठी. आमची कन्याशाळा 6वीत आमच्या एका कडक बाईंनी कुंकुनी बांगड्या कंपल्सरी केलेल्या. त्यांच्या तासापुरत्या दप्तरातल्या बांगड्या घालणं, स्वतःकडे नसतील तर मैत्रिणीकडनं उसण्या घेणं आणि वर्गाबाहेर पडता क्षणी बांगड्या काढून दप्तरात ठेवणं, हा आमचा रोजचा उद्योग. अशा या खट्याळ बांगड्या, वहिनीच्या बांगड्या चित्रपटाने मात्र रडवलं. बायका घराबाहेर पडू लागल्या आणि मनगटी घड्याळ वापरू लागल्या. तसा बांगड्यांचा रुबाब कमी झाला. हातभर बांगड्या पाहायची सवय असणाऱ्या डोळ्यांना आता एका हातात घड्याळ, दुसऱ्या हातात एखादी बांगडी दिसू लागली. त्यातही हातभर बांगड्यांसमोर मनगटी घड्याळ घालणाऱ्या महिला होत्याच. मी सुद्धा घालते बरं का. मी 9वीत होते. माझ्या ताईचं लग्न 4-5 दिवसावर आलेलं. उद्या बांगड्या भरूया, आईने दोन्ही काकवांचं बोलणं झालं. त्या बांगड्या भरणं हा विधी असायचा, इव्हेंट नव्हे. बांगड्या भरणं म्हणजे फक्त बांगड्या भरणं कासारणीला आदल्या दिवशी सांगून ठेवलेलं असायचं. कासारीणबाई ठरलेल्या वेळी बांगड्यांनी भरलेल्या मोठ्या पिशव्या घेऊन नवऱ्याच्या सायकलीवरून यायची. आल्याबरोबर बांगड्यांचा मांडायची. तिच्यासमोर एक पाट ठेवायचं. शेजारी एखादी हुशार चुणचुणीत मुलगी बसायची. कागद पेन घ्यायची. हिशोबनीच म्हणून बांगड्या भरलेल्या महिलांची नावं, त्यापुढे बांगड्यांची संख्या ती लिहायची. पहिला मान नवरीचा, नाहीतर वरमाईचा, मग करवलीचा. जाग बाई मीने, शेजारच्या विमल काकू, सुनीताबाई जोशी काकू, दामले काकू, सगळ्यांना बोलावणार हो. मंजी, सवी, गंगी, कांची, सरला, रजू, मंगल सगळ्यांना बोलव बरं का. अगं त्या रत्नाला पण बोलव का. हां, त्यांना विसरू नका बरं का. अशी बांगड्यांची कथा. आवडली का तुम्हाला? आवडली तर नक्की
प्रतिक्रिया लिहायला विसरू नका.